सर, आज तुम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे. खास करून रामनवमीचं निमित्त कळतंय. काय नेमकी मागणी आहे, कशा पद्धतीने ही तयारी सगळी असणार आहे? 15-20 वर्षापासून मुंबईमध्ये विभिन्न ठिकाणामध्ये रामनवमीच्या पालखीचा कार्यक्रम रामनवमीच्या दिवसाचे पूर्वी असता. ते मार्ग तय आहे, त्यांचे परमिशन त्यांच्याकडे आहे. पण यावेळी चुकून काय असा झाला की सर्व जास्त 10-12 राम मंडळाने ते परमिशनचा रिफ्युजल देण्यात आला. म्हणून ते सर्व भक्त मंडळ रामनवमीचे मंडळने घेऊन आम्ही माननीय कमिशनर साहेब आणि माननीय स्पेशल कमिशनर दोघांनी भेटलो. त्याने आमची काय प्रॉब्लेम ते मांडली. त्याने याचा स्वीकार केलेला आहे की जे रामनवमी मंडळाकडे पूर्वीपासून परमिशन असेल त्याच रूटवर त्याच वेळी रामनवमीचे शिवाय रामनवमीचे काय मंडळ रामनवमीचे पूर्ण रविवारी करता काय एक दिवस पूर्वी करता जे ते त्यांच्या नेहमी परंपरा आहे त्याप्रमाणे त्याने परमिशन लगेच मिळेल. एक दुसरा मुद्दा आहे सर, रामनवमीचा तो विषय आहेच, पण दुसरा एक रामाच्या साथीने अजून एक पक्ष तुमच्या मदतीला आलेला आहे, मनसे. तुम्ही काल राज ठाकरेंची भेट घेतली, काय भूमिका म्हणतो? ते आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नक्की करतील. मी फक्त त्यांच्यासाठी गुढीपाडवाची शुभेच्छासाठी नेहमी जातो, त्यासाठी गेले होते. आमचे बरोबर सकल हिंदू समाजाचे श्री गायकवाड आहेत, ते याबद्दल 2 मिनिट बोलतील. सर, तसं एक वेगळा विषय, तुम्ही पालकमंत्री आहात आणि राम जन्मोत्सव म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन ज्यावेळी चालू होतं काही गोष्टी घडल्या होत्या मुंबईत. आता परत रामनवमीचा उत्सव येतोय. या सगळ्या संदर्भात काही बोलणं झालं का? कारण निवडणुकीचे दिवस आहेत आणि वारंवार विरोधकांकडून बोललं जातं की दंगली भडकवण्याचा प्रयत्न होतोय, भाजप याला फायदा होईल वगैरे वगैरे. जे सबबमध्ये झालं होतं ती घटना माहिती आहे तुम्हाला? काय होणार नाही. सरकार सक्षम आहे, पोलीस अधिकारी सक्षम आहे. माननीय गृहमंत्रीजी नेतृत्वामध्ये माननीय मुख्यमंत्रीजी नेतृत्वामध्ये सर्व स्थिती ते हँडल करतील. काय होणार नाही. काय कोणाचे काय काळजी करू नये. सर्वांनी शांतता राखावा. सर, एक प्रश्न, राजकीय प्रश्न होता. नितेश राणे यांचा कार्यकर्ता मेळावा होता, त्याच्यामध्ये त्यांनी सरपंचांना दम दिलेला आहे की जर 4 जूनला आम्हाला हवं तसं मतदान मिळालं नाही तर निधीच्या बाबतीत कुठेतरी विचार केला जाईल. काय वाटतं एकंदरीत असं दम देणं किती? मी असा कधी ऐकलेला नाही आणि नितेश राणेजीने मी जोपर्यंत ओळखतो ते कोणाचे दम देत नाही. ते अतिशय चांगला माणूस आहे, लोकांच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. तरी पण तुम्ही सांगितला तर मी बघू. सर, गजानन कीर्तीकर यांनी असं म्हटलेलं आहे की 400 पारचा नारा देण्याऐवजी संसद ताब्यात घ्या, परंतु जे आपले छोटे मित्रपक्ष आहेत त्यांचा मात्र सन्मान करा, असं त्यांनी पुन्हा म्हटलं. नो कमेंट्स. ते माझा विषय नाही आहे. त्यांचे श्रेष्ठ त्यावर बोलतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.